स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास अनुभव दाखवणार आहे। आमच्या सोसायटीत एका फणसाच्या झाडाला यावर्षी खूपच फणस लागले होते, त्यामुळे झाड अगदी फळांनी भरून गेले होते। त्यामुळे सोसायटीच्या सर्व रहिवाशांना फणस देण्यात आले, बहुतेकांना। तर हे बघा, हे फणस आम्ही सोसायटीतूनच घेतलं आहे आणि आम्ही खूप लकी आहे की आम्हाला आमच्या घराजवळच फळ खायला मिळणार आहे। तर त्यामुळे सोसायटीत विक्रीस ठेवले होते फणस आणि ते फक्त एवढं मोठं फणस फक्त 100 रुपयाला आम्हाला मिळालं आहे आणि अशी संधी रोज मिळत नाही, त्यामुळे आम्ही फणस छान घेतले। बघा किती छान फणस आहे ते, आणि खूप मोठंही आहे आणि पिकलेलंही आहे। तर आपण लवकरच त्याला कापूया। फणस घेतला। बाजारात फणसाची किंमत त्यापेक्षा खूपच जास्त असते, त्यामुळे हा फार फायदेशीर झाला आहे। आणि फणस घरी आणल्यानंतर सर्वांनाच उत्सुकता होती की आतून कसा निघेल, किती गरे निघतील, गोड असेल की नाही, अशा प्रकारे अनेक प्रश्नांनी माझेसुद्धा मन भरून गेले। हे फणस फक्त चविष्ट फळच नाही, तर त्यामध्ये भरपूर पोषक घटकही असतात। पिकलेल्या फणसाचा सुगंध हा तर घरभर दरवळतो। कापण्याची वेळ आलेली आहे। फणस कापताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, फणसामधून एक पांढरा चीक निघतो। तो चीक आपल्या हाताला चिटकू नये यासाठी प्रथम हाताला आणि सुईला तेल लावून ही तेल घेतले आहे। फणस कापून झाल्यानंतर त्याला असं उमलल्यासारखं काढायचं, गरे सगळे मोकळे होऊन जातात। आणि गरे मोकळे झाल्यावर हाताने काढून घ्यायचे। फणसामधला हा जो भाग असतो त्याला मांजर म्हणतात। हा भाग आधी कट करून घ्यायचा आहे। हा कट करून झाल्यावर फणस पूर्ण असं फुलासारखे ओपन करायचे आणि ओपन झाल्यावर मग आपल्याला गरी काढायला सोपं होतं। मी आता हा भाग कापते आहे। हा पूर्ण काढून टाकायचा आहे, काढून घेतलेला आहे। नंतर ही फणस आहे पूर्ण ओपन करायची। एका पूर्ण फणसामध्ये एवढी गरे माझी निघालेली आहेत। बराच वेळ लागला। आणि गरे अगदी व्यवस्थित जास्त पिकलेली नाही आणि कच्चीही नाही। असा होता हा माझा फणसाचा गरे काढण्याचा व्हिडिओ। नमस्कार। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हे बघा, हे फणसाचे गरे असे असतात। मी याला आता खाऊन बघणार आहे, तर हे टेस्ट करून बघते।
कसं निघालं मला खूपच कुतूहल होतं. साखरेपेक्षा गोड. तर असा होता माझा फणस कट करण्याचा व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून तर नक्की सांगाच, पण त्याबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा. तर पुन्हा भेटूया पुन्हा अशा एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.